कामात्मानस्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति. जे लोक कामनांनी ग्रस्त असतात ते फक्त स्वर्ग आणि भोग यांच्या आशेने कर्म करतात. त्यांची बुद्धी केवळ कर्मफळावर म्हणजेच जन्म, पुण्य, स्वर्ग, ऐश्वर केंद्रित असते. विविध प्रकारच्या विधी विधानांमध्ये गुंतून हे लोक भोग व ऐश्वर यांनाच अंतिम ध्येय मानतात. मनुष्यासाठी यातून काय शिकवण मिळते? भोग लालसा आणि भौतिकतेत अडकणं. मानसशास्त्र सांगतं की मानवाची इच्छा म्हणजे डिझायर्स कधीच संपत नाही. जास्त भोग, पैसा, प्रतिष्ठा यांचा सतत पाठलाग केल्यास तरी आपल्या इच्छा संपत नाहीत. म्हणजे आपण मिळवलं तरी समाधान क्षणिक राहतं आणि पुन्हा नव्या इच्छेचा पिच्छा राहतो. दुसरं, फक्त फळाभिमुख वृत्ती. जर माणूस नेहमी यातून मला काय मिळणार या विचाराने कर्म जेव्हा करतो तर त्याला अंतर्गत समाधान मिळत नाही. परिणामी सतत तणाव, स्पर्धा, निराशा वाढते. मानसशास्त्रीय दृष्टीने रिजिड थिंकिंग हे माणसाला म्हणजेच नवीनता, क्रिएटिव्हिटी किंवा बदल स्वीकारणं आणि आत्मिक प्रगतीपासून रोखतं. थोडक्यात काय तर जीवन फक्त भोगासाठी नाही तर आत्मविकास, समाजसेवा आणि अंतर्गत शांती यासाठीही आहे हे लक्षात ठेवणं. भोग व ऐश्वर्याच्या मागे धावण्यापेक्षा कर्तव्यभाव, आंतरिक समाधान आणि आत्मविकास यांना महत्त्व द्यावे. श्रीकृष्णार्पणमस्तु.